हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण धुळे जिल्हा पोलीस भरतीमध्ये 2017मध्ये जो पेपर झाला त्या पेपरमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित 25 प्रश्न विचारण्यात आले होते। त्या 25 प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज तलाशाचा घटक भाग 8, स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल ही 3 पुस्तकं तुम्ही विकत घ्या। पोलीस भरतीला यातलेच प्रश्न येतात आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा, तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील। प्रश्न क्रमांक 51 पासून 75 पर्यंत सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत। त्याच्यात 51 नंबरचा प्रश्न आहे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव किसन बाबूराव हजारे हे आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये यांनी खूप मोठं काम केलेलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी या गावामध्ये अण्णा हजारे यांनी आपल्या समाजसेवेच्या कार्याला सुरुवात केली आणि सुरुवातीला पाणी संवर्धनाच्या माध्यमातून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती। 52 नंबरचा प्रश्न आहे, सध्या व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर GIF नावाने चलचित्र डाउनलोड केले जाते। GIF म्हणजे, तर GIFचा आपल्याला लॉंग फॉर्म सांगायचा आहे। तर GIF म्हणजे ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट असा त्याचा लॉंग फॉर्म होतो। महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? तर महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे या ठिकाणी नाही। औरंगाबाद आणि नागपूर या 2 ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे। तसंच गोवा या राज्यामध्ये पणजी या ठिकाणी सुद्धा खंडपीठ आहे, परंतु पुणे या ठिकाणी खंडपीठ नाही। आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये संपूर्ण मुंबई राज्य, संपूर्ण गोवा राज्य, दादरा नगर हवेली आणि दीव दमण हे केंद्रशासित प्रदेश, तर 2 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश। आधी ते दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते, परंतु आता त्या दोन्हीचा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात पिनकोड क्रमांक वितरित केले आहेत। पिनकोड प्रणाली अंतर्गत पहिले 3 अंक काय दर्शवतात? तर पिनकोड प्रणाली अंतर्गत पहिले 3 जे अंक आहेत ते वितरणाचा जिल्हा दर्शवतात। 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे वितरणाचा जिल्हा। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी हा डॉल्फिन आहे आणि डॉल्फिन हा गंगा नदीमध्ये आढळणारा डॉल्फिन हाच राष्ट्रीय जलचर प्राणी आहे। खूप परीक्षांना प्रश्न आलेला आहे हा। देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ कोणते आहे? तर देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी नाशिक जिल्ह्यातील वणी हे अर्धे पीठ आहे। आता इतर जे 3 शक्तिपीठ आहेत ते आहेत नांदेड जिल्ह्यातील माहूरची रेणुका देवी, त्याच्यानंतर कोल्हापूरमधील महालक्ष्मी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील भवानी माता, असे ते म्हणजे हे तुळजापूर, माहूर आणि कोल्हापूर हे 3 म्हणजे प्रत्येक एक शक्तिपीठ आहे। आणि नाशिक जिल्ह्यातील वणी हे अर्ध शक्तिपीठ आहे, तिथंचा सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रात आजपर्यंतच्या कार्यकाळात एकूण महिला मुख्यमंत्री किती? तर महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही, म्हणून याचं उत्तर आहे यापैकी नाही। धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर धुळे जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा राष्ट्रीय महामार्ग जातो आणि हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे। पोलीस खाते हा डॅश डॅश सूचीतील विषय आहे, तर पोलीस खाते हा राज्य सूचीतील विषय आहे। आता मुळामध्ये 3 प्रकारच्या सूची आहेत, एक आहे राज्य सूची, दुसरी आहे समवर्ती सूची आणि तिसरी आहे केंद्र सूची। तर राज्य सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे आणि त्यांनी म्हणजे मुलींसाठी पहिली शाळा सुद्धा पुण्यामध्ये सुरू केलेली आहे। खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? तर याच्यामध्ये मिथेन हा उदासीन वायू आहे। पानिपतची
तिसरी लढाई अहमदशाह अब्दाली व डॅश डॅश यांच्यात झाली. तर पानिपतची तिसरी लढाई अहमदशाह अब्दाली व मराठे यांच्यामध्ये झालेली आहे. आणि पानिपत हे शहर जे आहे हे हरियाणा या राज्यामध्ये आहे. तर अहमदशाह अब्दाली व मराठे यांच्या दरम्यान तिसरी लढाई झाली. याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि अहमदशाह अब्दाली विजयी झाला. भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आचार्य जे.बी. कृपलानी हे होते. हाही प्रश्न खूप परीक्षांना आलेला आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रात क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना असं म्हटलेलं आहे आपल्याला. तर नाशिक, त्याच्यानंतर औरंगाबाद, त्याच्या पूर्वेला जालना आणि त्याच्या पूर्वेला परभणी असा तो योग्य क्रम लागेल. तर 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. यासाठी नकाशाचा अभ्यास व्यवस्थित पाहिजे. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? तर सर्वांना माहीत आहे कलिंग युद्धाशी संबंधित नाव सम्राट अशोक हे आहे. कारण कलिंग युद्धामुळे सम्राट अशोक यांचं मत परिवर्तन झालं आणि युद्धाचं रूपांतर त्यांनी शांततेमध्ये म्हणजे बौद्ध धर्म प्रसाराला जास्त हे केलं. कारण म्हणजे युद्धाचे जे वाईट परिणाम आहेत ते त्यांना त्याच्यातून कळले आणि त्याचं त्यांना खूप वाईट वाटलं. मग त्यांनी युद्धनीती सोडून दिली आणि शांततेच्या मार्गानं आपलं राज्य करण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात आता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? आता मुळात हे त्यावेळेसचा प्रश्न आहे. पोलीस भरतीला हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. तर 2017 पोलीस महासंचालक माथुर होते, परंतु आता जयस्वाल, सुबोध जयस्वाल हे पोलीस महासंचालक आहेत. 67 नंबरचा प्रश्न आहे, BS3 BS4 सध्या चर्चेत आहेत. यातील BS म्हणजे काय? तर BSचा लॉंग फॉर्म भारत स्टेज असा होतो. भारत स्टेज हा BSचा लॉंग फॉर्म आहे. आणि आता सध्या म्हणजे 2020 BS6 म्हणजे भारत स्टेज 6 हे इंजिन लॉन्च झालेले आहेत. BS4 आता हद्दपार झालेला आहे. म्हणजे नवीन गाड्या येत नाहीत, आता नवीन गाड्या सर्व BS6च्या येतात. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम डॅश डॅश या देशाने बहाल केला आहे. तर स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम न्यूझीलंड या देशाने बहाल केलेला आहे. कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे? तर कल्याण सोना ही गहू या धान्याची जात आहे. आणि गहू हे रब्बी पीक आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. आणि न्यूझीलंड हा जो देश आहे हा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये येतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 70 नंबरचा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ST बस सर्वांना परिचित आहे. यातील ST हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर ST म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. ST म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजे राज्य परिवहन. त्याच्यानंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? आता हे 2017चं आहे. तर त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प निवडून आले होते, परंतु आत्ता 2020 जो बायडन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहेत, हे लक्षात असू द्या. मी चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे हे. ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 17 असते. कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत? तर महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत. ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा जिल्हा निर्माण झाला, तरीसुद्धा सर्वाधिक महानगरपालिका ह्या ठाणे जिल्ह्यातच आहेत. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही? तर दिलेल्या पर्यायापैकी कला या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नाही. शांततेचा नोबेल पुरस्कार असतो, साहित्याचा नोबेल पुरस्कार असतो, रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार असतो, परंतु कला या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नाही. आणि शेवटचा प्रश्न, 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? तर 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला
साक्षी मलिक म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन साक्षी मलिक यांनी पदक मिळवून दिलेलं आहे आणि ते कुस्ती या प्रकारामध्ये मिळवून दिलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित 25 प्रश्न पाहिले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.